नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थी मित्रांचे स्टेनो गॅलेक्सी आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय मुलाखत आवश्यक प्रश्नसंच व थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती। तर मुलाखतीआधी तुमची प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल। ते तुम्हाला सिरियलप्रमाणे सर्व कागदपत्रे जोडून ठेवायचे आहे आणि सर्व कागदपत्रांच्या 2 प्रती झेरॉक्स असणे आवश्यक आहे। सर्व कागदपत्रे अटेस्टेड केलेले असणे अनिवार्य आहे। पडताळणी वेळेस तुम्हाला तुमच्या कागदपत्रातील त्रुटी न सांगता सरळ बाद केले जाऊ शकते। त्यामुळे आधीच सर्व कागदपत्रे व्यवस्थितपणे सोबत बाळगणे आवश्यक आहे। अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे। तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत ते आपण पुढे बघूया। मुलाखतीसाठी कोणकोणते कागदपत्रे आवश्यक आहे याची माहिती आमचे टेलिग्राम चॅनल स्टेनो गॅलेक्सीवर पुरवण्यात आलेली आहे। खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। पुढे बघा मित्रांनो, मुलाखत विषयक आवश्यक माहिती दिलेली आहे। तर अत्यंत आवश्यक माहिती आहे, उपयुक्त माहिती आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, मुद्दा क्रमांक 1, मुलाखती जाण्याआधी मुलांनी भडक कलर नसलेला फॉर्मल ड्रेस, काळा शूज, केस कापून व्यवस्थितरित्या सेट केलेले, विन केलेली, हातात एक साधे घड्याळ, शर्टच्या खिशाला एक पेन, क्लीन शेव किंवा दाढी जास्त न वाढलेली, दाढी असेल तर चांगल्या प्रकारे सेट केलेली आणि एकदम बारीक केलेली असणे आवश्यक आहे। त्यानंतर मुलींसाठी साधा ओढणीचा भडक कलर नसलेला ड्रेस किंवा भडक कलर नसलेली साडीचा पेहराव करणे आवश्यक आहे आणि पायात शूज किंवा उंच टाक नसलेली सँडल घेऊ शकता। मुलाखतीआधी तुम्हाला बराच वेळ बाहेर बसून राहावे लागणार, तर त्यावेळेत आपल्याला कंटाळा येऊ शकतो। परंतु हा सर्व वेळ इतरांशी अनावश्यक विषयांवर चर्चा न करता शांत बसून आपण केलेल्या मुलाखतीसाठीच्या अभ्यासाचे मनामध्ये चिंतन करत राहावे। त्यानंतर बघा मित्रांनो, मुलाखतीच्या वेळेस तुमच्या एका नावाचा त्या ठिकाणी पुकारा केला जाईल। त्यानंतर तुमच्या नावाचा पुकारा झाल्यावर सर्वात आधी आत शिरताना दरवाजा अलगद उघडून आत येऊ का सर किंवा इंग्रजीमध्ये मे आय कम इन सर नम्रपणे विचारावे। विचारत असताना एकदम ताठ उभे न राहता कमरेतून एकदम थोडे वाकून विचारावे, जेणेकरून तुमच्या आज्ञार्थीपणाचा बोध होईल। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। आत प्रवेश केल्यानंतर दरवाजा न विसरता अलगद बंद करावा। चेहऱ्यावर हास्य ठेवत मुलाखत घेणाऱ्या चमूपर्यंत चालत जावे। चालण्याची तुमची गती अगदी मंद पण नसावी आणि जास्त फास्ट पण नसावी। या गोष्टीवरून तुमची बॉडी लँग्वेज, वर्तवणूक ठरवली जाते। छोटे मुद्दे आहे परंतु अत्यंत उपयुक्त आहे। यावरूनच तुमची बॉडी लँग्वेज, तुमची वर्तणूक या सर्वांचे गुण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतात। त्यानंतर बघा, पुढील मुद्दा आहे, सर्वात आधी 4 सदस्यांची कमिटी तुमच्यासमोर असेल। सर्वांना वेळ असेल त्याप्रमाणे गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून म्हणावे। तर कोणत्या वेळेत गुड आफ्टरनून, कोणत्या वेळेत गुड मॉर्निंग किंवा गुड इव्हिनिंग कसे म्हणावे हे पुढील मुद्द्यात दिलेले आहे। लक्षात असू द्या की सकाळी 12 वाजेपर्यंतची वेळ असेल तर त्या वेळेत गुड मॉर्निंग म्हणावे। दुपारी 12 ते 6 दरम्यानची वेळ असेल तर त्या वेळेत गुड आफ्टरनून म्हणावे आणि 6 नंतरची वेळ असेल तर गुड इव्हिनिंग म्हणावे। या ठिकाणी गुड इव्हिनिंग खूप कमी विद्यार्थ्यांना येऊ शकते किंवा 6च्या नंतर इंटरव्ह्यू नाहीच होणार किंवा झाला तर 1-2 विद्यार्थ्यांचे होऊ शकते। तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे 12 ते 5, 12 ते 6 या दरम्यान होणार। तर सर्वांनी गुड आफ्टरनून म्हणणे आवश्यक राहील। त्यानंतर बघा, सर्वांना एकाच वेळेस गुड आफ्टरनून न म्हणता सर असेल तर गुड आफ्टरनून सर आणि मॅडम असेल तर गुड आफ्टरनून मॅडम अशा प्रकारे प्रत्येकाला वैयक्तिक म्हणावे। या तुमच्या छोट्या गोष्टी नोटीस केल्या जातात। त्यानंतर आहे, समोरील व्यक्तींनी बस म्हटल्यावर चेअरवर बसावे। बसल्यानंतर वाकून न बसता ताठ बसावे आणि तुमचे दोन्ही हात तुमच्या दोन्ही मांडीवर ठेवावे। अत्यंत महत्त्वाचे दोन्ही पॉईंट आहे। त्यानंतर पुढील मुद्दा बघा, सर्वात आधी तुम्हाला तुमच्याबद्दल वैयक्तिक माहिती मराठी किंवा इंग्रजीमधून विचारण्यात येईल। तर मराठीमध्ये उत्तर देताना तुम्ही अशा प्रकारे सांगावे, सर माझे नाव XYZ आहे, माझे वय 28 वर्षे आहे,
मी अमरावतीमध्ये राहतो. माझे पदवी शिक्षण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मध्ये BSc किंवा तुमची जे काही पदवी असेल मधून झालेले आहे आणि माझे पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन MSc मधून झालेले आहे. माझी पदविका शिक्षण हे स्टेनोमध्ये झालेले आहे. माझ्या परिवारामध्ये आई, वडील, बहीण आणि भाऊ एवढे सदस्य राहतो. त्यानंतर जर इंग्रजीमध्ये उत्तर द्यायला सांगितले तर इंग्रजीमध्ये कशा प्रकारे द्याल ते बघा. सर, माय नेम इज XYZ. I am 28 years old. I live in Amravati and have a family of 4 members including my father, mother, sister and brother. I have done my bachelor's degree in BSc from Sant Gadge Baba Amravati University and I have completed my postgraduate in MSc. I have completed my diploma in Steno from ITI Amravati. अशा प्रकारे तुम्ही इंग्लिशमध्ये एकदम हळुवारपणे, शांतपणे, नम्रपणे इंट्रोडक्शन तुमचं देऊ शकता. तुम्हाला सर्वात आधी हा प्रश्न विचारला जाऊ शकते की पदविका केल्यानंतर स्टेनोमध्ये का आले. तर उत्तर देताना खूप मुलांना प्रश्न पडतो की अचूक उत्तर काय द्यावे. परंतु या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रामाणिक उत्तर देणे अपेक्षित राहते. तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता, सर, MSc केल्यानंतर मला नोकरीच्या संधी फार कमी प्रमाणात नजरेस पडल्या आणि माझी आधीपासूनच सरकारी खात्यात नोकरी करण्याची इच्छा होती आणि दुसरे म्हणजे MSc नंतर आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पुढील शिक्षण करणे शक्य नव्हते. स्टेनोमध्ये मला नोकरीच्या संधी नजरेस पडल्या व मी घरच्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जॉब करून शिक्षण घेऊ शकणार होतो. त्यामुळे मी स्टेनो करण्याचे ठरविले. अशा प्रकारे तुम्ही नम्रपणे उत्तर देऊ शकता. पुढील मुद्दा आहे, पुढील प्रश्न असा राहू शकतो की तुमचे वडील काय करतात. तर बघा, उत्तरामध्ये आपले वडील कोणता व्यवसाय करतात ते प्रामाणिकपणे सांगावे. जर तुमच्या वडिलांचा जो व्यवसाय सांगितला त्यावर थोडे प्रश्न विचारण्याची शक्यता राहते. तुम्ही जर तुमच्या वडिलांचा व्यवसाय शेती सांगितला तर तुम्हाला शेतीविषयक माहिती विचारू शकतात. उदाहरणार्थ, कोणती पिके कधी घेतली जातात, त्यानंतर लागवड पद्धती काय आहे, सिंचन पद्धती कोणती वापरली जातात, अशा प्रकारे शेतीविषयक तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता राहते. पुढील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टेनोग्राफरचे काम काय राहते. सर्व जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारून झालेला आहे आणि राहिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये विचारण्याची 100% चान्स आहे. तर याचं एक नियमित उत्तर तुम्ही देऊ शकता की स्टेनोग्राफर हा माननीय न्यायाधीश साहेबांचा एक प्रकारे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करत असतो. वैयक्तिक सहाय्यक म्हणजे पर्सनल असिस्टंट. त्यानंतर स्टेनोग्राफरवर न्यायाधीश साहेबांनी दिलेले डिक्टेशन घेणे व दिलेल्या डिक्टेशनचा आढावा घेऊन त्याचे मराठी किंवा इंग्रजीमध्ये संगणकावर टाईप करून संबंधित खटल्याचा अहवाल तयार करणे, त्याचप्रकारे खटल्याची माहिती आपल्यापर्यंतच ठेवून त्याची गोपनीयता राखणे ही सर्व स्टेनोग्राफरची जबाबदारी आहे. हे अत्यंत पूरक आणि अत्यंत मुद्देसूद उत्तर आहे. या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं पण काही देऊ शकता, परंतु माझ्या मते हे उत्तर परफेक्ट राहील. अशा प्रकारे स्टेनोग्राफरचे काय काम राहते हे उत्तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. पुढील प्रश्न आहे, स्टेनोग्राफरकडे काय स्किल्स असणे आवश्यक आहे. हा पण 100% महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारलेला प्रश्न आहे आणि पुढे पण विचारू शकतात. तर बघा, याचं उत्तर देताना तुम्ही अशा प्रकारे म्हणू शकता, एका परिपूर्ण स्टेनोग्राफरकडे सर्वात महत्त्वाचे म्हणजे गतीने टंकलेखन करण्याची स्किल असणे आवश्यक आहे आणि त्याचप्रकारे टंकलेखन करताना अचूकता असणे अत्यंत आवश्यक आहे. स्टेनोग्राफर पदावर असताना त्या व्यक्तीकडे नियमितपणा, हजरजबाबीपणा असणे आवश्यक आहे. जेव्हा केव्हा माननीय न्यायाधीश साहेब लघुलेखन किंवा टंकलिखित करण्यास सांगेल तेव्हा त्याने नेहमी तत्पर असायला हवे, तयार असायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही स्टेनोग्राफरचे स्किल्स सांगू शकता. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, इंग्रजीमध्ये काही शब्दांचे स्पेलिंग विचारण्यात येऊ शकतात. बऱ्याच ठिकाणी इंग्रजीवर भर देण्यात आलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहे, स्पेलिंग विचारण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी सायमल्टेनियसली ह्या शब्दाचं 2-3 जिल्ह्यामध्ये स्पेलिंग विचारण्यात आलेलं आहे. त्यानंतर टायपिंगच्या परीक्षेमध्ये पण या शब्दाचा समावेश होता. त्यानंतर पिटिशनर, जज, अपील, ॲप्लिकंट अशा प्रकारे लीगल किंवा जनरल
शब्दांचे स्पेलिंग तुम्हाला विचारले जाऊ शकते. त्यासाठी तुम्ही जास्त वेळ न घेता 1 सेकंदाचा वेळ घेऊन उत्तर देऊ शकता. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, इंग्रजी आणि कम्प्युटरवर जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता राहील. इंग्रजीमध्ये तुम्हाला स्पेलिंग, इंग्रजी आर्टिकलचा अचूक वापर कुठे होतो, काळ जसं पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स कुठे कोणता यूज होतो. त्यानंतर रिकाम्या जागा भरा. एका विद्यार्थिनीला विचारण्यात आलेला होता की कॉटन इज सॉफ्ट, स्टोन इज काय येणार म्हणजे ब्लँक, तर त्या ठिकाणी हार्ड हे उत्तर अपेक्षित होतं. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारू शकते. त्यानंतर इंग्रजीमधील वाक्य मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दाखवा किंवा मराठीमधील वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून दाखवा, अशा प्रकारे प्रश्न राहू शकते. इंग्रजीमध्ये सुटींसाठी अर्ज लिहून दाखवा, लिव्ह लेटर लिहून दाखवा, अशा प्रकारे राहू शकते. एका विद्यार्थ्याला लिव्ह लेटर इंग्लिशमध्ये लिहायला सांगितलं होते. त्यानंतर आहे कम्प्युटर. कम्प्युटरमध्ये तुम्हाला संगणक सुरू बंद करता येतो का असे विचारले जाऊ शकते. संगणकमध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइस कोणते आहेत. न्यायालयामध्ये टंकलेखन करताना इंग्रजी आणि मराठीमध्ये कोणता फॉन्ट वापर केला जातो, अशा प्रकारे प्रश्न राहू शकतात. जसे आपण मराठीमध्ये कृतिदेव 55 हा फॉन्ट यूज करतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, इंग्रजी आणि कम्प्युटर व्यतिरिक्त तुम्हाला मराठी, न्यायालयीन माहिती आणि करंट अफेअर्सबद्दल 1 किंवा 2 प्रश्न विचारले जाऊ शकते. तर या ठिकाणी करंट अफेअर्समध्ये तुम्हाला 2024 वर्षातील चर्चेत असणारे किंवा न्यायालयीन संबंधित प्रश्न असू शकतात. जसे की सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी झाले आहेत, त्यावर एखादा प्रश्न असण्याची शक्यता आहे. आपल्या जिल्ह्याच्या न्यायालयाचे न्यायाधीशांचे नाव काय आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये किती न्यायालये आहेत. मराठीबद्दल तुम्हाला एखादा प्रश्न राहू शकतो, ज्यामध्ये एखादा मराठी शुद्धलेखनातील शब्द किंवा न्यायालयातील प्रक्रियेतील शब्द अचूकपणे लिहून दाखवा असे विचारण्यात येऊ शकते. जसे की प्रतिवादी, आरोपी, युक्तिवाद, अशा प्रकारे शब्द तुम्हाला मराठीमध्ये लिहून दाखवायला लावू शकतात. तर ते तुम्हाला अचूकप्रमाणे कानाविलांटी अचूकपणे लिहिता आली पाहिजे. पुढील मुद्दा आहे, जास्त वेळ काम करण्याची वेळ आली तर तुम्ही ते करण्यास तयार राहाल का, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते. खास करून मुलींना विचारल्या जाऊ शकते. तर यामध्ये उत्तर देताना तुम्ही पुढीलप्रमाणे सांगू शकता, हो सर, नक्कीच. आणि विस्तृतमध्ये सांगायचे झाल्यास असे सांगू शकता की सर, मी स्टेनो म्हणून माझे पूर्ण कर्तव्य बजावण्यास तयार राहील आणि माननीय न्यायाधीश साहेबांचे संपूर्ण कामे आटपेपर्यंत त्यांचा सहाय्यक म्हणून थांबणे माझे कर्तव्य आहे आणि मी माझे कर्तव्यास कधीही मुकणार नाही. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. पुढील मुद्दा आहे, एका विद्यार्थ्याला हॉलिडेजबद्दल तुमचे मत काय आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी उत्तर देताना तुम्ही असे सांगू शकता की सर, माणूस म्हणून त्यांच्या कर्तव्याप्रती आपला वेळ देणे आवश्यक आहे, परंतु माझ्या मते आठवड्यातून एकदा हॉलिडे असणे आवश्यक आहे, जेणेकरून पूर्ण आठवडा आलेला थकवा भरून निघू शकेल आणि त्याचबरोबर आपल्या परिवाराला आपला काहीसा वेळ देणे आवश्यक आहे. हॉलिडेमुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनक्रमातून आपला वेळ आपल्या परिवारासोबत घालवू शकतो. त्यामुळे माझ्या मते आठवड्यातून एकदा हॉलिडे असणे आवश्यक आहे. शेवटी एक प्रश्न असा पण असू शकतो की नोकरी न मिळाल्यास तुम्ही काय कराल. तर हा एकदम कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे आणि या ठिकाणी आपण नर्वस पण होण्याचा चान्स राहतो. नर्वस करण्यासाठीच आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकते. तर या ठिकाणी उत्तर देताना आपण असे काही उत्तर देऊ शकतो की सर, या नोकरीसाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे. मागील 2 वर्षापासून जिल्हा न्यायालयाच्या भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत सतत सराव नियमित ठेवलेला आहे. जर ही नोकरी नाही मिळाली तर वाईट वाटेलच, परंतु हार न मानता पुन्हा अभ्यास नियमित ठेवून पुढील परीक्षेची तयारी सुरू ठेवेल. अशा प्रकारे जर उत्तर दिलं तुम्ही तर हे अपेक्षित उत्तर राहील त्यांना. मुलाखत घेणाऱ्या कमिटीने ठीक आहे, येऊ शकता असे म्हटल्यावर सर्वांना धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम किंवा थँक्यू सर, थँक्यू मॅडम असे म्हणून बाहेर निघताना अलगद दरवाजा उघडून अलगद बंद करावा. अशा प्रकारे तुमची मुलाखत जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट किंवा कमीत कमी 2 ते 3 मिनिट अशा प्रकारे राहू शकते. सर्वांनी निडरपणे आपला 100% देण्याचा प्रयत्न करा. यश तुमचेच आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही सर्व मुलाखतीची तयारी करू शकता. कोणत्याही जिल्ह्याची जास्त अवघड मुलाखत घेतल्या जाणार नाही. ज्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन एकदम कमी आहे त्यांना फक्त नाव, ॲड्रेस, त्यानंतर स्वतःबद्दल माहिती विचारून त्यांना इंटरव्ह्यू संपवलेला आहे. ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त आहे त्या ठिकाणी थोडं विचारू शकतात, इंग्रजीबद्दल नॉलेज विचारू शकतात तुम्हाला. तर इंग्रजीवर सर्वांनी भर द्यावा. तर ही PDF हवी असल्यास तुम्ही आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलवर ही PDF टाकण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF सेव्ह करू शकता. त्यानंतर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना जनरल डिक्टेशन बॅचेस जॉईन करायचे आहेत ते विद्यार्थी दिलेल्या टाईमनुसार बॅचेस जॉईन करू शकता. फीज मंथली 500 रुपये आहे. त्यानंतर क्लासमध्ये झालेले सर्व मटेरियल तुम्हाला PDF आणि रेकॉर्डिंग स्वरूपात पुरवण्यात येणार आणि क्लासमध्ये 100% परीक्षेला उपयुक्त असे डिक्टेशन होणार. त्यामुळे क्लासमधील सर्व डिक्टेशनचा तुम्हाला 100% फायदा होईल.